दामिनी मॅडम, आता त्यांना खरंच खूप आरामाची गरज आहे. सो त्यांच्यावर कसलाही ताण येणार नाही याची काळजी घ्या. हो डॉक्टर साहेब, शुद्धीवर कधी येईल तो? लवकरच येईल. ऍक्च्युली आत्ताही तुमचं बोलणं, तुमची काळजी हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचतंय. बट स्टील त्यांना डिस्टर्ब न करता आपण रेस्ट करू दिलं पाहिजे. नाही करणार मिस्टर. थांब. तुझी इथे यायची हिम्मत कशी झाली? दामिनी मॅडम, मला प्लीज एकदा धैर्यांना भेटू द्या. प्लीज फक्त एकदा. तुझ्यामुळे माझ्या मुलाची काय अवस्था झाली कळते का तुला? अरे किती निर्लज्ज आहेस का तू? इकडनं हाकलवून दिलं होतं तुला, तरी तोंड वर करून आलीस ते? हे बघा, मला माहिती तुम्ही माझ्यावर खूप चिडलाय, पण प्लीज मला समजून घ्या. अहो, आता माझं धैर्यांपाशी असतं लय गरजेचं आहे. हो, बायको आहे मी त्यांची. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. प्लीज प्लीज मला एकदा भेटू द्या त्यांना. प्लीज. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? कसली बायको आणि कसलं प्रेम? हे बघ, तुझा त्याचा काही संबंध नाहीये, कळलं? आणि त्याची काळजी करायला ना आम्ही सगळे आहोत. तू काळजी करायची गरज नाहीये. असं बोलू नका हो मॅडम. अहो, आमचं प्रेम आहे एकमेकांवर. इतकं प्रेम आहे की त्यांनी मला दिलेली हाक सुद्धा मला ऐकू आली. अहो, माझ्या कानात मनात घुमतीये ती. म्हणून तर मी त्यांना भेटायला आले. प्लीज प्लीज मला एकदा भेटू द्या त्यांना. प्लीज प्लीज असं करू नका. एकदा भेटू द्या मला. विलास भाऊजी, भास्कर भाऊजी, अहो, तुम्ही तरी सांगा नाही ना. मी खरं सांगते. मी धैर्यांकडे गेले ना तर ते लगेच डोळे उघडतील. प्लीज मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज मला जाऊ द्या. प्लीज. ए, काय गरज नाही धैर्याच्या जवळ जायची. त्याला डोळे उघडायचे ना तेव्हा उघडल तो. चल. धैर्य, मला भेटायचंय तुम्हाला. धैर्य. दामिनी मॅडम, मी हात जोडते हो तुमच्या पुढे. प्लीज मला आतमध्ये जाऊ द्या. तुला कळत नाही का? ही सगळी नाटकं माझ्या समोर करू नको. तुला कळत नाही का बोललेला?
धैर्य, तुम्हाला जाग आली? धैर्य, धैर्यांना जाग आली? धैर्य, हे बघा, मी तुमची इरा, बघा माझ्याकडे. आत्या, 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 धैर्यांना जाग आली? आत्या, आत्या, मी हवं तर तुमच्या पाया पडते, प्लीज प्लीज मला आतमध्ये जाऊ दे. आत्या, 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 धैर्याने डोळे उघडले. त्यांना जाग आली. सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. माझ्या धैर्याच्या आजूबाजूला जरी दिसलीस ना तर तुझं मी काय करेन याचा विचार पण नाही करू शकत तू. मॅडम माझं ऐकून घ्या. मी चल ऐकून तर घ्या मॅडम. सावे, सावे ऐक माझं. चल ना, ही लोक नाही भेटू द्यायची तुला धैर्यांना. ऐक माझं, चल. नाही रे, अगं त्यांची अवस्था तरी बघ की. कशी जाऊ बरं त्यांना सोडून, तूच सांग मला. हे सगळं त्यांना भाऊना वाचवताना झालंय. त्यांच्यामुळं भाऊंचा जीव वाचलाय का? कशी जाऊ मी त्यांना सोडून? माझं मन सांगतंय मला धैर्यांना खरंच माझी गरज आहे का? खरंच माझी गरज आहे त्यांना. सावे, हे सगळं मला चांगलंच समजतंय. खरे त्या मुजुमदारांना नाही कळणार. तू चल आता इथनं. ऐक माझं, आता आपण इथनं जाऊ. चल चल सावे, उठ. त्या धैर्याने डोळे उघडल्यावर सगळ्यात आधी नाव त्या सावीचंच घेतलं. म्हणजे अजूनही त्यांचं त्याच्यावर त्या नालायक मुलीमुळे मला बाहेर जावं लागलं होतं. नाहीतर माझ्या धैर्याला सोडून मी एक क्षणही कुठे गेले नसते. धैर्याने परत डोळे
म्हणजे आपला प्लॅन पूर्णपणे गणलेला नाही. देवा, धैर्यांबद्दल अजून काय पण कळलेलं नाही. त्यांना लवकरात लवकर बरं वाटू दे बाबा. त्यांना जर काही झालं तर त्याची टोचणी आयुष्यभर मनाला लागून राहील. सावीचा फोन. हॅलो सावे, कशा आहेत ग धैर्य? हॅलो काकी, मी रीना बोलाले. अच्छा अच्छा, कसे आहेत धैर्य? आता ते आउट ऑफ डेंजर आहेत आणि मी आणि सावी इथंच आहे हॉस्पिटलमध्ये. आणि ऐक ना जिने, हे बघ तिथे हॉस्पिटलमध्ये काय काय होतंय ते समधी मला कळवत राहा बाई. आणि एक काम कर बाळा, सावीनं सकाळपासून नक्की काय खाल्लेलं नसणार आहे. तिला पहिले काहीतरी खायला लाव. हा, हा काकी, मी आहे तिच्यासोबत. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी करते सगळं. हा, ठेवते फोन. वय वय ठेव. देवा, ऐकलंस रे बाबा, धैर्यसने वाचवलंस. लय लय उपकार झाले बघ, लय उपकार झाले. माना, अजून देवाचा आभार माना. हे ज्यांच्यामुळे आपल्या घरावर नाही बोंबलत बसायची वेळ आली, तुमच्या लेकीला सासऱ्याला एवढा अपमान सहन करावा लागला, त्यांच्यासाठी हात जोडा देवा पुढं, जोडा. बरं आहे बाई तुमचं. नाही, इतकं सगळं झालं तरी तुम्ही त्यांना माफ करून मोकळं पण झालं सा. माफ केलेलं नाही, त्यांनी जी चूक केल्या, ते जे वागले त्यासाठी त्यांना माझ्याकडून कधीच माफी मिळणार नाही. पण हे सुद्धा खरंय की भाऊंचा जीव त्यांनीच वाचवला, आणि ते पण आपल्यावर उपकार केल्यासारखंच आहे ना. आणि त्यासाठी त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आणि म्हणूनच त्यांची तब्येत आता बरी आहे हे ऐकल्यावर मनाला धीर आला, बाकी काही नाही. उगत समोर दिसेल त्याचे भलते सलते अर्थ काढून वाटेल ते बोलायची सवय सोड आता. आई, तुम्ही लईच भोळेसा. आधी भाऊ घरातनं गायब झाले, मग त्यांचा ऍक्सिडेंट होता होता राहिला, आणि तो सुद्धा धैर्य मुजुमदार मध्ये आले म्हणून हे सगळं असंच झालं असं वाटतंय काय तुम्हाला? सोडा, तुमचा एवढा विचार करत बसायला टाइम कुठं आहे माझ्याकडं. खरं दीपे, जर सावी वंशसनी कळालं की भाऊंचा ऍक्सिडेंट मुजुमदारांनी घडवून आणलाय, तर त्या उभ्या आयुष्यात कधी त्यांना माफ करणार नाहीत आणि स्वतःहून त्यांच्या संग संबंध तोडून टाकतील. आणि त्यासाठी काय, तर डिवोर्स पेपर्सवर सह्या करतील. खरं त्याआधी मला आधी काय घडलंय हे भाऊंकडनं काढून घ्यायला पाहिजे. भाऊ, बरं वाटतंय तुम्हाला?
अरे देवा, हे भाऊ एक असं बघतात का नाही? यांची लाईट गेल्या का हाय तेच काही कळत नाही. भाऊ, तुम्ही सावी वंचसने भेटायला गेला होता का नाही? आठवतंय? तुम्ही सकाळी गेला होता बघा. हा, तुमचा ऍक्सिडेंट झाला, धैर्याने तुम्हाला वाचवलं, आठवतंय? ऍक्सिडेंट. हा ऍक्सिडेंट. हा हा धैर्याने वाचवलं. हा. गाडीने उडवलं. पुढं गाडीने धैर्य हा. सावी सावीने तू मला पाठवलं. तू सावीकडे पाठवलं, सावी भेटणार म्हणून. का 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 हे सगळं तू केलेलं आहे? असं काय केलं सांग? तुझा काय डाव आहे? मला कळू दे काय डाव आहे. तू फसवायला लागलीस काय? मनात काय आहे तुझ्या? मला सांग, मला का पाठवलं तू? ही खोटं बोलतीया. हिने मला सावी ही असं का बोलतीया? भाऊ कसं करायला लागत? भाऊ मी काय तू इथं का आलीस? तुला सांगितलं होतं ना भाऊंच्या खोलीत यायचं नाही म्हणून. आई मी काय नाही केलं. तू आधी बाहेर हो. आधी बाहेर हो. चल आधी बाहेर हो. तुझ्यामुळे झालंय समजा. बाहेर हो आधी. सावीला बोलव, सावीला. तिला सांगायला पाहिजे. धैर्याने वाचवलं, सावीला सांगायला हे घे, पाहिजे. पाणी घे. सावी पाणी घ्या शांत व्हा. हे घ्या. सावी येणार आहे. सावीला बोलव. हा येणार सावी येणार. हा धैर्याला बोलो पाहिजे. सावीला कळ सांगायला पाहिजे. त्या भाऊनं बाकी काय आठवत नाही, एवढंच बरं आठवतंय. यांनी कोणाला काही सांगितलं नाही म्हणजे मिळवलं, नाही तर माझी वाटच लागणार आता. भास्कर मुजुमदारचं पण डोक्यात काय चालले ना काय कळणार झाले. दीपे डोकं लाव काहीतरी कर बाई, काहीतरी कर. तू अडकले रे देवा. मी धैर्य. सावे, काय ग अशी एकदम दचकून का जागी झालीस? रिने, मला धैर्यांची लय काळजी वाटते ग. मला भेटायचंय त्यांना. मला भेटायचंय. अगं सावे, तू बस आधी. काय चाललंय तुझं? काय अवस्था करून घेतल्यास बघ स्वतःची. सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये, उपाशी आहेस. नुसतं आपलं धैर्य लावलंयस. साधं उभं पण राहता येईना झालंय तुला. मला त्यांच्यापाशी जायचंय. मला त्यांच्यापाशी जायचंय रिने. कळलं मी धैर्यापाशी कसं पोहोचू शकते. कळलं मला. चल. अगं मी सांगते ना, ग माझ्यासोबत ऐक तरी.
आत्या आत्या हे बघा, मी धैर्यांसाठी ज्यूस घेऊन आले, त्यांच्या आवडीचा. म्हणजे हा ज्यूस पिऊन ना त्यांना लगेच बरं वाटेल बघा. धैर्य, धैर्य उठा, उठा धैर्य. हे बघा, मी तुमच्यासाठी ना ज्यूस घेऊन आले, तुमचा आवडीचा ज्यूस. उठा ना धैर्य, धैर्य उठा ना, धैर्य उठा ना धैर्य. तुला कळतं का अकलेचा काही भाग आहे की नाही? तुला तर दिसत नाहीये तू शुद्धीवर आलाय का? त्याला ज्यूस आणलायस तू? हो आत्या, पण मी काय केलं? मी तर त्यांच्या आवडीचा ज्यूस घेऊन आले ना, आणि मला वाटलं की मी जर धैर्यांना हक्काने हाक मारली ना तर माझे धैर्य डोळे उघडतील लगेच. तोंड बंद ठेव तुझं आणि निघ, निघ इकडनं. कुणाला बाहेर करते साई? हिला कशाला बाहेर काढतेस? होणारी बायको आहे ती धैर्याची. त्यापेक्षा तुला अतिशय महत्वाचं काम आहे ना, ते कर. बघ, या डिवोर्स पेपरवर तुझ्या या पोराच्या सह्या करायला मुहूर्त मिळत नव्हता. आता मुहूर्त मिळालाय. या डिवोर्स पेपरवर त्याचा अंगठा घे. म्हणजे डिवोर्स प्रोसेस सुरू करता येईल. आणि बघ, वातावरण नाजूक आहे. आत्ताच त्या सावीला नमून तिच्याही सह्या घेता येतील. तू काय बोलतोयस कळतं का दया तुला? अरे शुद्धी देस का तू? तुला दिसते ना माझ्या मुलाची काय अवस्था आहे ती? आणि तू मला काय करायला सांगतोयस? अरे कळत कसं नाहीये तुला? मला तर लय वाटतंय ताई, अगं मला तर लय काय काय वाटतंय, पण कसं सांगू तुला? आता संधी आपल्याला यावर त्या दोघांच्या सह्या झाल्या. आज झालं दया. प्लीज सायलेन्स एव्हरीवन, प्लीज. हॉस्पिटल आहे हे. अहो, इथे तुमचा पेशंट सिरियस कंडिशन मध्ये आहे आणि तुम्ही चला बाहेर निघा. प्लीज प्लीज चला बाहेर. चला प्लीज मॅडम, प्लीज. हॉस्पिटल आहे हे. इथं पेशंटची जबाबदारी जशी आमची आहे तशीच इथं शांतता राखायची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे. प्लीज जरा नीट वागा, आणि पुन्हा जर दंगा केलात ना तर मी अजिबात सहन करणार नाहीये. ऐक ना, तू आता खूप दमली आहेस. एक काम कर ना, तू घरी जा, फ्रेश हो, आराम कर थोडा. अगं आम्ही आहोत की, आम्ही दोघं आहोत. धैर्याची काळजी घेऊ. नाही, माझ्या धैर्याला सोडून मी कुठेही जाणार नाही. आई
आई आई की आई भास्कर का नाही बरोबर बोलतोय. अगं दिवस झाला तू इथंच आहेस. हा तुला ना रेस्टची गरज आहे. तू घरी जा, आराम कर, काहीतरी खा. तू अजिबात काळजी करू नको. मी आणि भास्कर आहेस की इथं. अरे पण विलास इथे. आई ऐक की धैर्य लहान भाऊ आहे माझा. हा विश्वास ठेव की माझ्यावर. खरंच काळजी घेतो. काय भास्कर? होय. हा ठीक आहे, पण त्याची नीट काळजी घ्या तुम्ही. अगं आई तू काळजी करूच नको. मी दोघे आहोत ना. आहे इथं. व्यवस्थित काळजी घेऊ आमच्या भावाची. इरा आईला स्वप्नात वाटलं पण नसेल की तिच्या लाडक्या पोरासोबत असं काही घडल म्हणून. सकाळचा प्लॅन जरा गणलाच, पण आता नाही. सावे, अगं तुझ्या डोक्यात चाललंय तरी काय नेमकं? सावे, अगं काय चाललंय तुझ्या डोक्यात ते तरी सांगशील की नाही? इथं कशाला आलोय आपण? रिने, धैर्यांजवळ पोचायचं असेल ना तर काहीतरी डोकं लावायलाच लागणार आहे बघ. खरं नेमकं करायचं काय ते तरी सांगशील की नाही? असं कसं पोहोचणार त्यांच्याजवळ? तू जरा तुझे प्रश्न बंद करतीस का? आणि मी सांगते तेवढं कर फक्त. अगं हो, खरं काय करायचं ते तरी सांगशील. सावे, अगं सावे, अगं भास्कर, अगं काय चाललंय तुझं? अगं काय करायला लागलेस तू? सावे, अगं सावे, चल चल, बाद झालं. सावे, रक्त यायला लागले किती. सावे, सावे, असं का करायला लागलोस तू? सावे, ए ए सावे, डोळे उघड, डोळे उघड, डोळे उघड सावे. चल, हीच ती वेळ, हाच तो क्षण. तर धैर्याला रेस्ट नाही, रेस्ट इन पीस करायची वेळ आली. भास्कर, काही झालं का नाही? जो धैर्य आता जिवंत राहता कामा नये. त्याचा आता भूत येऊन त्रास दिला ना तरी चालल, पण त्याला जिवंतपणे जो काय त्रास दिला ना तो आता सहन होत नाही बघ. तो नाही, मी मारणार धैर्याला. चला चला चला, साईड 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 साईड, इमर्जन्सी आहे, इमर्जन्सी. मॅडम फाईल करा, फाईल करा. धैर्य, बघा येते मी तुमच्याजवळ. आता तुमच्यापासनं मला कोणीच लांब नेऊ शकत नाही.
मारायला आलं तिकडं? ही दोघं इथंच थांबल्यात की ह्यांनी जर का मला बघितलं ना तर ह्यांना 100% काहीतरी डाऊट येणार. सावे, मी आहे का इथं बाहेर? कधी विलास आणि भास्कर इथं समोरच आहेत. हा फोन ठेव तुझ्याजवळ आणि काय लागलं तर मला लगेच कॉल कर. जाते मी. नाही 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 नाही, आता ना कोण यायचं ते येऊ देत. या धैर्याला ना मरणापासून कोणच वाचू शकत नाही. ए दादा, थोड्याच वेळात ही माणसं जातील. ही गेली ना की आपण आपलं काम सुरू करायचं. आज धैर्य मेलाच म्हणून समज. बघतो. सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै